सैराट फेम सल्यानं उर्फ अरबाज शेख यानं सोलापूरमधल्या नोबल हॉस्पिटलवरती केलेल्या आरोपाची अन्न आणि औषध प्रशासन विभागानं गंभीररित्या दखल घेतली आहे। नोबल हॉस्पिटल परिसरामध्ये असलेल्या मेडिकलमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाला काही गंभीर अशा त्रुटी आढळलेल्या आहेत। त्यामुळे नोबल हॉस्पिटलशी संलग्न असलेल्या मेडिकलमधून तातडीनं औषधांची विक्री थांबवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले। अभिनेता अरबाज शेख यानं सोशल मीडियावरती व्हिडिओ शेअर केला। नोबल हॉस्पिटलने हॉस्पिटलमधल्या मेडिकलमधूनच औषध घेणं बंधनकारक केलं असा आरोपही त्यानं केलाय आणि या त्याच्या व्हिडिओची दखल घेत सोलापूरच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी नोबल हॉस्पिटलची पाहणी देखील केली आहे। हॉस्पिटल परिसरामध्ये असलेल्या फातिमा फार्मसीमध्ये अन्न आणि औषध विभागाकडून तपासणी करण्यात आली। या तपासणीमध्ये गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळल्या। तातडीनं औषधांची विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती देखील समोर येते। सैराट फेम अभिनेता अरबाज शेख याने सोलापुरातल्या नोबल हॉस्पिटलवरती खरं तर गंभीर आरोप केले आहेत। मी सध्या या सोलापुरातल्या नोबल हॉस्पिटलच्या समोर आहे आणि आपण या ठिकाणी बघताय या नोबल हॉस्पिटलचे डॉक्टर अमजद सय्यद आहेत। त्यांच्यावरती गंभीर आरोप जे आहेत ते अरबाज शेख यांनी केलेले आहेत। अरबाज शेख याचे वडील असलम शेख यांच्यावरती सोलापुरातल्या या नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी त्यांना आणण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी आल्यानंतर त्यांना भरमसाठ औषधं जी आहेत ती देण्यात आली आणि एका दिवसामध्ये जवळपास 40,000पेक्षा जास्त औषधं जी आहेत ते देण्यात आली आणि याच हॉस्पिटलच्या मेडिकलमधून ही सगळी औषधं खरेदी करण्यासाठी त्यांच्यावरती बंधनकारक करण्यात आलं होतं असा आरोप जे ते या ठिकाणी करण्यात आला होता। खरं तर या सगळ्या संदर्भात अरबाज शेख याने सोशल मीडियावरती पोस्ट लिहिली आणि इंस्टाग्रामवरती रडत भावनिक आव्हान जे देखील या ठिकाणी केलं होतं आणि या सगळ्या तक्रारीची दखल घेत खरं तर सोलापूरचं जे अन्न आणि औषध प्रशासन विभाग आहे ते देखील जागा झालेलं आहे। अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीनं या नोबल हॉस्पिटलमधील जे मेडिकल आहे फातिमा फार्मा याची सगळ्याची चौकशी जी आहे ती आत्ता या ठिकाणी करण्यात येते। ड्रग इन्स्पेक्टर अरुण गोडसे यांच्या नेतृत्वामध्ये ही तपासणी जी आहे ती या ठिकाणी केली जात आहे। खरं तर अन्न आणि औषध प्रशासन या सगळ्या प्रक्रियेची गंभीरतेने दखल घेतं आणि तपासणी जी आहे ती या सगळ्या प्रकरणाची करते। माहिती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टर करतात। खरं तर अमजद सय्यद जे हॉस्पिटलचे प्रमुख आहेत त्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की अरबाज शेख यांनी जे आरोप केले ते खोटे आहेत। अशा पद्धतीनं कुठलंही मेडिसिन जे ते देण्यात आलं होतं। सर खरं तर या सगळ्याची तुम्ही तपासणी करताय, काही प्रतिक्रिया द्याल? काय पद्धतीनं आपण तपासणी करतोय? आपण आता जे प्राप्त तक्रार आणि माहिती जी आमच्याकडे अन्न औषध प्रशासनाला जी मिळालेली आहे त्याच्यानुसार या दुकानाची मी सखोल तपासणी करत आहे आणि त्याच्यामध्ये बरेच काही असे ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टनुसार जे काही नियमांचं उल्लंघन आढळून आलेलं आहे आणि त्यानुसार मी पुढील कारवाई घेत आहे। याच्यावरती काही आपण निलंबनाची किंवा सीलची काही कारवाई करणार? आज सद्यस्थितीत प्रथमदर्शनी यांच्याकडे जे काही मुद्दे दिसून येत आहेत ते जनआरोग्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत घातक आहेत। त्यामुळे मी त्यांना प्रथमदर्शनी किंवा आता सद्यस्थितीत यांना तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश जारी करतोय। सध्या त्यांनी आरोप केला की 40,000ची औषधं याच मेडिसिनमधनं घेण्यासाठी बंधनकार करण्यात आलेलं होतं। याच्यात काही मुद्दा याच्यामध्ये समोर आलेला आहे की यांनी कोणत्याही प्रकारे मान्य आयुक्तांचं जे परिपत्रक आहे त्याच्यानुसार यांनी कोणतंही असा बोर्ड या ठिकाणी लावलेला नाही किंवा फलक प्रदर्शित केलेला नाही आहे। त्या अनुषंगानं सुद्धा असं दिसून येतंय की जे काय प्रिस्क्रिप्शन्स या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरून डायरेक्ट या ठिकाणी त्यांच्या PC वरती लॅपटॉपवरती दिसून येत आहेत आणि त्याच्या अनुषंगाने पेशंटच्या नातेवाईकांना त्यांच्याकडे प्रत्यक्ष प्रिस्क्रिप्शन न देता ते डायरेक्ट या ठिकाणी त्यांना औषधाची किंमत भरून औषधं घेण्यासंदर्भात पाठवत आहेत। त्या संदर्भातलं सुद्धा उल्लंघन हे आपण आपल्या तपासणी अहवालात नमूद केलेलं आहे आणि त्याच्यानुसार आपण त्याच्यावरती कडक कारवाई करतोय। नक्कीच खरं तर अन्न आणि औषध प्रशासनाने या सगळ्या प्रकरणाची गंभीरतेनं दखल घेतलेली आहे आणि अन्न आणि औषध प्रशासन या सगळ्या संदर्भात कारवाई करणार असल्याचं या ठिकाणी ड्रग इन्स्पेक्टरचं म्हणणं आहे आणि तात्काळ औषध विक्री बंद करण्याचे आदेश वितरित करण्यात असल्याचं देखील त्यांनी या निमित्तानं सांगितलेलं आहे। कॅमेरा पर्सन विकास दिसा, आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। सैराटमध्ये सल्याची भूमिका करणाऱ्या अरबाज शेखनं सोशल मीडियावरती एक व्हिडिओ पोस्ट केला होता। सोलापूरमध्ये एका रुग्णालयामध्ये त्याच्या वडिलांवरती उपचार सुरू असून रुग्णालयाकडून मनमानी सुरू असल्याचा आरोपही त्यानं केला। हॉस्पिटल एकाच मेडिकलमधून औषधं घेण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचं देखील या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं। दरम्यान काही वेळाच्या नंतर अरबाज शेखनं रुग्णालयामधला व्हिडिओ डिलीट केला। त्याच्यासोबत ABP माझानं संपर्क केला, मात्र कुठलाही संपर्क होऊ शकला नाहीये।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.